सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर होणारा शिवप्रताप दिन हा तिथीऐवजी तारखेनुसार का केला जात नाही असा सवाल अमर गायकवाड यांनी व्यक्त केला असून, जर सरकार तारखेवर चालतं, निवडणुका तारखेवर होतात, तर शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन तारखेवर न होता तिथीनुसार सातारचे कलेक्टर का करतात असा प्रश्न विचारत गेल्या वर्षी शिवप्रताप दिन 25 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. परंतु उद्या 8 डिसेंबरला यावर्षी शिवप्रताप दिन साजरा होणार आहे. गेल्या 2 ते 3 कलेक्टरांना आम्ही दरवर्षी निवेदन देऊन शिवप्रताप दिन हा तारखेनुसार साजरा करावा असं सांगितलं होतं. परंतु सातारा जिल्ह्याचे कलेक्टर हे जाणीवपूर्वक शिवप्रताप दिन हा तारखेला न करता तिथीवर करतात असा आरोप अमर गायकवाड यांनी लावला आहे. त्यानुसार आम्ही आज कलेक्टर यांना पुन्हा निवेदन देणार असून तारखेनुसारच शिवप्रताप दिन साजरा करावा असं आवाहन सुद्धा अमर गायकवाड यांनी केलं आहे. फक्त त्यांनी जखमी केला आणि जखमी झालेला अफजल खान शामियानाच्या बाहेर जागा बाहेर ओढत गेल्यानंतर शिवाजी अफजल खानाची जी तलवार होती जीवा मालेची सैयद मंडळाची तलवार घेऊन शिवाजी वार केला कुणी तर कृष्णा भास्कर कुलकर्णीनं आणि कुलकर्णीनं वार केल्यामुळे शिवाजी गाफील होते. शिवाजी म्हणले की तुम्ही महाराज म्हणले छत्रपती की तुम्ही ब्राह्मण, तुम्ही हिंदू, तुम्ही वकील, तुमचं माझं काही भांडण नाही, तुम्ही माझ्या वार का केला. तर त्यावेळेला तो म्हणला की तुम्ही ब्राह्मण दृष्टी आहात, तुम्हाला मारायलाच मी आलोय आणि शिवाजी राजांच्यावर त्यांनी वार केला. शिवाजी महाराज जर धार्मिक रूढीपुढे अडकले असते तर त्यांनी दुसरा वार केला, शिवाजी महाराज मेले असते. आपल्याला एक क्रांतीसूर्य शिवाजी महाराजांचा छत्रपतीचा आपल्याला इतिहास समजला नसता. शिवाजी महाराज शरदाही विलंब मारता मी क्षत्रिय आहे आणि मला मारणारा कुणी असेल तर तो नालायकच आहे म्हणून शिवाजी राजांनी एका झटक्यात कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडकं कापून टाकलं. जाग्यावर मरणे म्हणजे वध होणे. वध झाला कृष्णा भास्कर कुलकर्णीचा, जखमी झाला अफजल खान. जखमी झालेला अफजल खानाला ज्या दिशेला तो पळत गेला त्या दिशेला शिवाजीराजांचे निवडक सैन्य दडून बसलं होतं. त्यामध्ये भोरचे सेनापती यसाजी कंक आणि सावजी काऊ या दोघांनी मिळून अफजल खानाला खलास करून टाकला, मारून टाकला. मग माझं म्हणणं असं आहे की सरकार जर तारखेवर चालतं, देशाची घटना जर तारखेवर चालती, निवडणुका तारखेवर होत असतात, निकाल तारखेवर लागतो, तर शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेवर न करता प्रत्येक वर्षी सातारचा कलेक्टर चितीव का करतो याचं उत्तर मला कलेक्टर साहेबांनी द्यावं. चितीव करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. कारण याच्या आधी शिवजयंती 3 वेळा होत होते अरबाजभाई बरोबर आहे. परंतु चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे आज 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होती. आता सगळे शिवजयंती साजरी करतात 19 फेब्रुवारी. तसाच शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दिन हा तारखेनुसार करावा. आमचं म्हणणे आहे की 10 नोव्हेंबर 1659ला शिवाजी राजांनी किल्ले प्रतापगडावर अफजल खान आणि त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णीला मारलेला आहे. तो तारखेवर न करता तुम्ही प्रत्येक वर्षी तारीख बदलता. गेल्या वर्षी तारीख किती होती? 25 नोव्हेंबर. आज तारीख किती आहे उद्याची? 8 डिसेंबरला कलेक्टर करणार आहे. या सन्माननीय कलेक्टरना आम्ही गेल्या वर्षी पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की दादा तुम्ही जर घटनाबाह्य कृती करत असाल तर ही देशाच्या घटनेबरोबर तुमची हे आहे काय म्हणतो त्याला आपण, तर कलेक्टरने किंवा न्याला ते गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र दिलं होतं की तारखेनुसार तिथे शिवजयंती साजरा करावा. तिथीनुसार केल्यास आम्ही जनआंदोलन उभार करू. तरी सुद्धा सन्माननीय कलेक्टरांनी ऐकलं नाही. जितेंद्र हुड्डे आहे ते आणि त्यांनी कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला सरकारी पैसे म्हणजे आमचे पैसे खर्च झाले. त्याचप्रमाणे ज्या वेळेला कलेक्टर मॅडम होत्या श्वेता सिंघल, त्यांना महाराष्ट्राचे दिग्गज वकील, मुंबई हायकोर्टाचे ख्यातनाम वकील आणि इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी 30 ऑक्टोबरला रिस्टर रजिस्टर नोटीस पाठवले कलेक्टर साहेबांना की आपण करताना कृत्य देशद्रोही आहे, घटनाबाह्य आहे आणि या घटनाबाह्य कृतीचं तुम्ही करू नका. तुम्ही तारखेवर कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन साजरा करा किंवा अफजल खान वध दिन साजरा करा. पण जाणीवपूर्वक इथले कलेक्टर आमचं ऐकत नाहीत. ते तारखेनुसार करत न करता चितीव कार्यक्रम करतात. चितीव कार्यक्रम जर केला तर हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा अपमान आहे. कारण ज्या दाभोळकरांनी हयात घालून स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यांच्यामुळे आज अंधश्रद्धा रूढी परंपरेचा कायदा निर्माण झाला, त्या दाभोळकरांचा अपमान आहे. शिवाजी राजांचा हा केरळ कर्तृत्वाचा विपर्शय होतोय. तुमचा पगार तारखेवर होतो ना कलेक्टर साहेब, तुमचं प्रमोशन तारखेवर मिळतं ना, तुम्ही रिटायर तारखेलाच होणार आहात ना. देशाची घटना जर तारखेवर चालत असेल तर तुम्ही चितीव कार्यक्रम करण्याचं कारण काय? चितीव कार्यक्रम करणं म्हणजे कर्मकांड मान्य करणं, रूढी परंपरा जपणे आणि याला इथला कलेक्टरची जबाबदारी नाहीये. कलेक्टरचं काम असतं देशाच्या घटनेची अंमलबजावणी करण्याचं.
कायदा सुरक्षित ठेवण्याचं आणि चुकीचं काम करणाऱ्या माणसावर शासन करण्याचं. पण जर कलेक्टर जर चुकीचं वागत असेल तर काय करायचं? सर्वसामान्य माणसाने जर एखादा गुन्हा साजरा केला तर तुम्ही त्याचा गुन्हा दाखल करता, त्याला कोर्टात पाठवता, त्याला आरोपी म्हणून शिक्षा देता. मग कलेक्टर महोदय जर गुन्हा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? आमचं म्हणणं आहे की त्यांच्यावर कारवाई करा असं आमचं मत नाहीये, परंतु चुकीचं त्यांनी सांगू नये. आणि आमच्या अर्जाचा गेली 6 वर्ष त्यांना आम्ही विनंती करतोय की 10 नोव्हेंबरला ह्या दिवशी शिवाजीराजांनी अफजलखानी कृष्णावास्तूपूरला मारला असेल तर 10 नोव्हेंबरचाच कार्यक्रम तुम्ही करावा, परंतु ते करत नाहीयेत. तर आमचं तुमच्या माध्यमातून विनंती आहे की शिवप्रताप दिन साजरा करताना तारखेनुसार व्हावा, तिथीनुसार कार्यक्रम करण्याला आमचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात दुसरं नोटीस मी सन्माननीय कलेक्टर महोदयाला आज देणार आहे माझ्या वकिलामार्फत. म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या वकिलांच्याकडून दिलेलं आहे 30 ऑक्टोबर 2018ला. आणि गेल्या वर्षीची बातमी आमच्याकडे आहे आता गेल्या वर्षीची बातमी की तिथीनुसार कार्यक्रम केला आम्ही जन आंदोलन करू म्हणून. तरी सुद्धा हा कार्यक्रम का करतात? आणि मग आम्ही वर्गणी गोळा करायची, कार्यकर्त्यांना भीक मागायचं, कार्यकर्त्यांना घेऊन जायचं, प्रतापगडावर कार्यक्रम करतात तारखेनुसार. आणि सरकारनं लाखो रुपये खर्च करून खोटा कार्यक्रम करायचा. लाखोनं शिवाजी महाराजांसाठी, छत्रपती शिवरायांसाठी 10 कोटी खर्च करून आमचा विरोध नाही, पण तारखेनुसार करावा एवढीच कलेक्टर महोदयांना आमची आग्रहाची विनंती आहे. आपण या आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात एवढी विनंती आहे. कळत काय असतील प्रश्न तर विचारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.